तुम्हा सर्वांना वेळ अमावस्येच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी फ्रेश होऊन सगळ्यात आधी आपल्याला गाडीची पूजा करायची होती। आईनं आधी सगळं मांडून ठेवलं होतं, घेतलो आणि पूजेला सुरुवात केलो। गाडीला आधी सेंटर स्टँड मध्ये लावून अर्ध्या घंट्याखाली व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घेतलं होतं। फक्त काम होतं आता व्यवस्थित पूजा करायचं। त्यानंतर आपल्याला जायचं होतं कावळगावला। भाऊजीचं रात्रीच आमंत्रण आलं होतं वेळ अमावस्येचं। रस्त्याने जाताना एवढं भरून वाटत होतं, सगळेजण आपल्या आपल्या शेताकडे आंबलीची घागर घेऊन निघाले होते। आमचा 10 मिनिटाचा प्रवास होता आणि लगेचच बहिणीच्या शेतात पोहोचलो। तिथे गेल्यावर भाच्याला फक्त मोबाईल दाखवायला उशीर आहे आणि आपोआप जवळ येते। ह्या 2-3 भाच्यामधून हा टॉप नंबरचा 1 नंबर अवकाळी आहे बरं का। अबे साले, इथल्या खोपीला 5-10 मिनिटं टाइम होता म्हणून सगळेजण छोट्या दाईच्या खोपीकडे निघालो। तिथं सगळं रेडी झालेलं होतं। तिथं जाऊन फक्त दूध उतू गेल्या गेल्या फक्त जेवायला बसायचं काम होतं। फेऱ्या झाल्या आणि लगेच जेवायला बसलो। ओरिजिनल केळीच्या पानावर कधी जेवण केलं होतं मलाच काही आठवत नव्हतं। खूप दिवसानंतर केळीच्या पानावर जेवायला भेटलं। जेवण झाल्यावर काम होतं भाच्याला पतंग बांधून देणं। त्यानंतर मोठ्या दाजीकडे येऊन थोडंसं जेवण करून घेतलो। त्यानंतर पहिलं मला दुकानाकडे देगलूरला निघायचं होतं। गाडी काढलो आणि देगलूरला निघालो। दुकानला येऊन आधी देवाची पूजा करून घेतलो, कारण अजून मला भायगावला वेळ अमावस्येच्या आमंत्रणाला जायचं होतं। पोटातलं काही जिरलं नव्हतं, पण सांगितलं म्हणल्यावर जावं तर लागणार। हे पण 10 मिनिटाचाच रस्ता होता। मी, मालक आणि रज्जू तिघजण गेलो। निवांत बसलो तर तेवढ्यातच परशान जसं बसलो तसं जाऊन ताट मांडला। आता 2 घंट्यात 3 टाइम जेवण म्हटल्यावर सरळ दुकानाकडे जावं लागणार। पण आता कोणाचं आमंत्रण येण्याआधीच मोबाईल स्विच ऑफ केलेलं बरं। गाडी स्टार्ट कर।